आता बघू शकता तुम्ही, स्क्रीन पण दिसते तुम्हाला आणि मी पण दिसते. ओके, नो प्रॉब्लेम. सो द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये आपल्याला डिवाईड करायचं आहे आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये डिवाईड करण्यात आता आपण कंटिन्यू करणारच आहोत. पण त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं काही टप्पे मोजून काढायचे. सगळ्यात आधी आपल्याला आर्टिकल्स पाठ करायचे आहे, जेणेकरून आर्टिकल जेव्हा आपण पाठ करतो त्यामध्ये कमीत कमी 2 मार्क्सचा ॲव्हरेज आपल्या इथं झालं आहे असं समजून घेऊ शकता तुम्ही जेव्हा आर्टिकल पाठ. ठीक आहे, आर्टिकल. त्यानंतर आर्टिकल 2ही येऊ शकतात, 3, बट मी जस्ट तुम्हाला 2 आर्टिकल पाठ असणं गरजेचं आहे. आता ते 2 आर्टिकल कोणते असं नाही आहे, त्यामध्ये 2 आर्टिकल कोणते असा भाग नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, काही महत्त्वाचे आर्टिकल्स पाठच ठेवायचे आणि त्याच्या स्ट्रॅटेजी आणि ट्रिक्स काय आहे की त्या आम्हाला विदाऊट एनी मेहनत डोक्यामध्ये फिट बसल्या पाहिजे. तर हे आपण एक बघणार आहोत. त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे आर्टिकल नंतरचा, त्यामध्ये पार्ट्समध्ये आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिवाईड करायचं आहे आणि पार्ट्समध्ये डिवाईड करून काय करायचं आहे पुढे, त्या पार्ट्समध्ये किती आर्टिकल्स आहेत, त्यातनं महत्त्वाचे किती आर्टिकल्स आहेत आणि त्यातनं आर्टिकलमधून काय येणार आहे तेही इतकंच महत्त्वाचं आहे. थर्ड आहे आपले स्पेशल कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. ओके, बॉडीज, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज ज्या आहेत आपल्या, ह्या ज्या बॉडीज आपल्याला पाठ करायच्या आहे की कुठल्या आर्टिकल्समध्ये दिल्या, त्यांचे फंक्शन्स काय, त्यांच्या ड्युटीज काय, त्यांचे पॉवर काय. ओके, ह्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजला आपण वेगळं काढणार आहेत, कारण देर इज नो स्टॅट्युटरी बॉडीज इन द कॉन्स्टिट्यूशन्स. wherever the bodies given in the Indian constitutions we call that the constitution body. क्लिअर, मग कॉन्स्टिट्यूशन पण बॉडी झाली. आणि चौथा जो पार्ट आहे तुमचा, त्याच्यामध्ये आपल्याला केस लॉज काही बघायचे आहेत, म्हणजे आपला एकही मार्क कुठे गेलेला नाही पाहिजे. आणि 5वा जो मार्क असतो आपला, दॅट इज अमेंडमेंट्स. सो दिस इज अमेंडमेंट्स. एवढे पार्ट्स आपल्याला प्रॉपरली जर करता आले किंवा एवढे पार्ट्स आपल्याला चांगल्या प्रकारे आपण बघितले तर डेफिनेटली आपण कॉन्स्टिट्यूशनला चांगल्या प्रकारे रीड करू शकतो आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला आपण काय करू शकतो, इथे चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास करू शकतो. ठीक आहे, सो दिस इज युअर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. नाव कम टू द नेक्स्ट. ओके, काय आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि आता इथून आपण पुढे बघायचं. आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तर खूप वेळ बघितलं आहे, बट याच्यामध्ये काय आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये आपल्याला एक्झॅक्टली प्रिलिम्ससाठी अभ्यास करायचा. आपल्याला याला मेन्सला घेऊन जायचं नाही, त्यामुळे पाठांतरण खूप करणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही. याला आपल्या स्वतःच्या जीवनाशी कसं कनेक्ट करायचं आणि आपल्या स्वतःच्या जीवनाशी कनेक्ट करून आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनला कशा प्रकारे एक खेळतं जुळतं मिळतं आपण याला अभ्यास करू शकतो, या दृष्टिकोनातून आपल्याला जायचं आहे. ओके, नाव कम टू द नेक्स्ट प्रोव्हिजन्स. ओके, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके, काय आहे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. कंटेंट्स दिलेले आहेत आणि या कंटेंट्समध्ये आपल्याला पार्ट्स दिले. मी जसं म्हटलं की आपल्याला पार्ट्समध्ये सगळं बघायचं आहे. तर पहिला आपल्याला ह्या प्रिएम्बल आहे आणि हा प्रिएम्बल आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. यस, काय अडचण आहे. पीडीएफ दिसतीये ना, दिसतीये पीडीएफ. ठीक आहे, सो द युनियन ऑफ अँड टेरिटरी. सो प्रिएम्बल आज आपल्याला बघायचं. सुरुवात आपण आपल्या प्रिएम्बल पासून करणार आहोत. ओके, आणि ह्यातनं काही आपण आज तर केस लॉ डिस्कस करूच आहे, डोंट वरी. बट याच्यानंतरही आपण एक लास्टला जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन संपतं तेव्हा एक लिस्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणि लिस्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन केस लॉस हे सुद्धा बघत असतो. म्हणजे सेपरेट लेक्चर तुमच्याकडे राहतं आणि जेव्हा तुम्ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला जातात तर ते लेक्चर्स कानात ऐकून जरी गेलं ऑडिओमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये असताना तरीही तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. सो द युनियन अँड इट्स टेरिटरी. पार्ट 1 मी काल जसं सांगितलं तुम्हाला की पार्ट 1 हा काय 1 मध्ये दिलाय ऑफकोर्स. ठीक आहे, आणि पार्ट 1 तुमचा बोलतो की युनियन, युनिटी ऑफ इंडिया म्हणजेच काय, भारत. क्लिअर. सो भारत, मग भारत हा देश एकच आहे की नाही, डेफिनेटली भारत हा देश एकच आहे. सो भारत हा एक देश असल्यामुळे इथे आपल्याला एकता आहे आणि भारत हा एक आहे. त्यामुळे आपण पार्ट 1 मध्ये म्हणजेच 1 मध्ये आपण इथे काय बघतो आहे, द युनियन अँड इट्स टेरिटरी. सो पार्ट 1 मध्ये भारत. ठीक आहे, सो पार्ट 1 विच इज रिलेटेड टू द युनियन
ओके, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि युनियन आपलं सगळं, अँड इट्स टेरिटरी, आणि आपल्या भारताची टेरिटरी किती आहे. तर भारताची टेरिटरी किती, आपला जेवढा नकाशा आहे तेवढा, आणि समुद्रापासून 12 माइल्स पर्यंत. आता हे IPC म्हणजे ओल्ड IPC मधले जर सेक्शन 1 आणि सेक्शन 2 बघितलं, आणि सेक्शन आय थिंक 188 समथिंग बघितलं CRPC तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. ओके, आता आपण नवीन CRPC नवीन IPC दॅट इज हे कव्हर करणार आहोत. ओके, बट ओल्डही पाहिजे असेल तुम्हाला कोणाला तर ते मी अवेलेबल तुम्हाला एका पोर्शन्समध्ये, एका PDF एका फोल्डरमध्ये ॲपमध्ये तुमच्या उपलब्ध करून देईल, बट मला नाही वाटत काही काम आहे. ओके, नाव कम टू द आर्टिकल, दॅट इज आर्टिकल 1, नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन. ओके, दिस इज, हे बघा आपण खूप स्लो जाणार आहे, नोटिफिकेशन आलेलं नाही आहे, आणि तुम्हाला आयुष्यातही कॉन्स्टिट्यूशनची अडचण कधीच आली पाहिजे नाही, ठीक आहे की नाही. सो नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन. सगळ्यात आधी जर प्रिलिम्सची तुम्हाला तयारी करायची असेल तर सर्वात आधी कंटेंट्सचे झेरॉक्स काढून घ्या, किंवा बैरॅक्स स्वतः घ्या आणि बैरॅक्सवर तिथे लिहिणं सुरू करा. कंटेंट्सवर काय बोलते, तुम्हाला कंटेंट्स पार्ट असले पाहिजे. कंटेंट्स इन द सेन्स की महत्त्वाचे जे काही सेक्शन्स आहेत ते कुठे मिळतात आपल्याला, कंटेंट्समध्ये. मग कंटेंट्स जर तुम्हाला पाठ असेल तर डेफिनेटली आपल्याला काहीही अडचण जाणार नाही, ठीक आहे. तर कंटेंट्स पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, तर येऊया कंटेंट्सवर. तर हे कंटेंट्स आहे आणि याच्यामध्ये आर्टिकल दिले आहे. कधी कधी काय होतं, याचा झेरॉक्स करून बंच केला जातो आणि पाठ करत राहायचं ते कंटेंट्स, पण त्याचीही काही गरज नाही. बैरॅक्समध्ये सुरुवातीला लिस्ट ऑफ द कंटेंट्स आहेत, हे आहे ते, त्यामुळे पुढे जाण्याची गरज आहे का, अजिबात नाही. आता या मग प्रियम्बलला सोडून टाका. प्रियम्बल आपल्याला एक्सप्लेनेशनमध्येच बघायचं डायरेक्टली. यू नो दॅट की प्रियम्बल नंतर पार्ट 1 सुरू होतो. सपोज जर आपल्याला पार्ट 1 मधले आर्टिकल 4 पार्ट करायचे असेल आणि याच्यामध्ये कोणताही आर्टिकलला तुम्ही सहज स्टिक करू शकते असं जर स्टडी करायचं असेल, सो आर्टिकल 1 मध्ये नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन. सर्वात आधी काय असतं की तुमचं नाव काय. इंटरव्ह्यूला गेला तरी पहिल्यांदा काय विचारणार आहे, कॉन्स्टिट्यूशन सुरू होताना किंवा तुमचं इंट्रो देताना तुम्हाला कोणीही कुठे इंट्रो द्यायचं असेल तर काय, नाव काय. तुम्ही माझ्या क्लासला आले, तुम्हाला म्हटलं कोणी की तुम्ही दुसऱ्यांना विद्यार्थ्याला सांगितलं की तुम्ही तिथे क्लास लावा, तर ते काय म्हणतील, डेफिनेटली क्लासेसचं नाव काय. ओके, सो डेफिनेटली नाव काय आहे ते तुम्ही जे युनियन आणि हे टेरिटरी जे म्हणतात ना की दिस इज अवर युनियन अँड दिस इज अवर टेरिटरी, हे आमचा भारत देश आहे आणि ही जी नकाशा दिसतोय तुम्हाला, हा नकाशा पूर्ण काय आमची टेरिटरी आहे. येस बाबा ठीक आहे, पण तुमचं नाव काय नेमकं तुमच्या युनियनचं आणि टेरिटरीचं, दॅट इज भारत. ओके, इंडिया दॅट इज भारत. सो तर सर्वात आधीचा आर्टिकल आपला सुरू होतं, दॅट इज नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन. ओके, सो नाव पाठ झालं. कोणाला काही अडचण असेल तर लगेच विचारायचं. फाउंडेशन कोर्स आहे हा, याच्यामध्ये वर्ड टू वर्ड शिकवलं जाणार आहे. इव्हन मी जे काही विद्यार्थी आहेत माझे शॉर्ट बॅचेसचे, त्यांनाही कॉन्स्टिट्यूशन आपण सहज, मी म्हटलं की ठीक आहे चला तुम्ही इकडे ॲडमिट होऊन जा, कारण कॉन्स्टिट्यूशन ही गोष्ट शॉर्टमध्ये शिकण्यासारखी अजिबातच नाही. क्लिअर. नाव कम टू द नेक्स्ट. ओके, सो बघूया पुढे. नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन. सेकंड आहे ॲडमिशन्स ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ न्यू स्टेट. मग तुमच्या नेम अँड टेरिटरीमध्ये तुम्ही ॲडमिशन, एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेटला करून घेता का. क्लिअर. तुम्ही माझ्या क्लासमध्ये आला, तुमच्या क्लासेसचं नाव मॅडम ज्युडिशियल विंग्स आहे. तुमची युनियन अँड टेरिटरी ऑनलाईन महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र इज युअर युनियन अँड टेरिटरी ऑफ माय क्लास, असं एक उदाहरण, ठीक आहे, पर्सनली घेऊ नका. ओके, तर मग ॲडमिशन देता, एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट, एस्टॅब्लिशमेंट करता का न्यू स्टुडंट्सला, एस्टॅब्लिशमेंट करता का न्यू कोर्सला. सो जेव्हाही काही एखाद्याचं नाव असतं तर त्याच्यामध्ये काही इन्क्लूड करताय का तुम्ही, ॲडमिशन करताय का, कशाच्या, न्यू स्टेटच्या. म्हणजे भारत देश हा स्टेट्सनी बनला आहे की नाही, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटका, बंगाल, वॉटेवर, सॉरी बंगाल, पंजाब. ओके, हे युनियन टेरिटरीज, दिल्ली, सिक्कीम, हे सगळे युनियन टेरिटरीज जे आहेत तर याच्यामुळे बनला आहे की नाही भारत, डेफिनेटली बनला आहे. ओके, मग भारत जर याच्यामुळे बनला असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे इथे. ओके, क्लासेस सुरू असताना फोन एवढे करतात विद्यार्थी मला. ओके, सॉरी. ओके, सो भारत हा युनियन आणि स्टेटनी बनला आहे. तर मग तुम्ही न्यू स्टेटला ॲडमिशन केलेलं आहे का कुठले. तुमचा भारत देश बनल्यानंतर त्याच्यामध्ये काही न्यू स्टेट्स टाकले आहेत का. यस, टाकले आहेत. त्यांची एस्टॅब्लिशमेंट केली आहे का. यस, केली आहे. सो दिस आर्टिकल 2 विच इज speaks about the admissions or establishments of the new states. झालं पाठ. नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन अँड ॲडमिशन्स अँड एस्टॅब्लिशमेंट्स ऑफ द न्यू स्टेट्स. इथे 2 जो आहे, आता शॉर्टमध्ये काढायचं असेल तर 2 जो आहे तो आपला न्यू स्टेट्स बद्दल बोलतो. कशाबद्दल बोलतोय, न्यू स्टेट्स बद्दल. नाव कम टू द 2A. ओके, 2A काय आहे,
सिक्कीम टू बी असोसिएटेड विथ युनियन, बट हे ओमिट केलं, त्यामुळे वाचण्याची गरज नाही आहे अजिबातच. क्लिअर. नाव कम टू द 3 फॉर्मेशन्स ऑफ न्यू स्टेट्स अँड अल्टरेशन्स ऑफ एरियाज, बाउंड्रीज और नेम्स ऑफ द एक्झिस्टिंग स्टेट्स. फॉर्मेशन्स ऑफ न्यू स्टेट्स. ओके, कोणी ॲडमिट वगैरे व्हायचं राहिलंय का? फोन कोणाचे येतात मला? विद्यार्थ्यांचेच फोन येतात जेव्हा ॲडमिशन्स तुमच्या व्हायच्या असेल तेव्हाच, अदरवाईज येत नाही. मॅम ॲप्लिकेशन्सची एक्सपायरी 30 जून आहे. डोंट वरी, इथे हे प्रश्न विचारू नका तुम्ही मला. सरळ ज्यांचा कोर्स एक्सपायर होतो त्यांनी मला कॉल करायचा, मी ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईन. डोंट वरी, कितीही वेळा. ठीक आहे, तुमची एक्झाम होईपर्यंत. येस, कम टू द नेक्स्ट. सो सिक्कीमचं तर काढून टाकलं, डोंट वरी. नाव सरळ इथे 2A वगैरे काही नाही आहे, सरळ आर्टिकल 3 आहे. दॅट फॉर्मेशन्स ऑफ न्यू स्टेट्स अँड अल्टरेशन्स ऑफ एरियाज, बाउंड्री और नेम्स ऑफ द एक्झिस्टिंग स्टेट्स. ॲडमिशन अँड एस्टॅब्लिशमेंट तर तुम्ही न्यू स्टेट्सचं करताच भारत. ओके, बट फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट्स करता का? यस, फॉर्मेशन पण करतो. एक नवीन स्टेट आम्ही तयार पण करू शकतो. तेलंगणा आत्ताच केलं आपण. अल्टरेशन करू शकतो का? यस, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये डिवाइड करून अल्टर केलं त्यांना आणि वेगवेगळे केले आहे. बाउंड्रीज अँड नेम्स ऑफ द एक्झिस्टिंग स्टेट. यस, बाउंड्रीज आखू शकता का तुम्ही स्टेट्स टू स्टेट्समध्ये? यस, आखू शकतो आम्ही. कोण करणार हे? युनियन, पार्लिमेंट्स करणार. ओके, सो दिस इज युअर 3 सेक्शन्स, 3 आर्टिकल्स अँड लॉज मेड अंडर आर्टिकल 2 and 3. जे लॉज इथे बनलेले आहे कशाबद्दल? न्यू स्टेट्सबद्दल, फॉर्मेशन्स ऑफ न्यू स्टेटबद्दल. हे बघा, इथे काहीही केलं लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशनमध्ये, इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काहीही करा तुम्ही, एक अंडरलाईन जरी चेंज केली, कुठेही चेंज केलं, थोडाही अल्टरेशन्स केलं, फॉर्मेशन केलं, ॲडमिशन्स केलं, काहीही करा, दिस इज कॉल्ड अमेंडमेंट. आणि ही अमेंडमेंट एक ऍक्ट बनतं. क्लिअर. सिटिझनशिपमध्ये चेंजेस केले, सिटिझनशिप ऍक्ट बनला. अनटचॅबिलिटी आणली, अनटचॅबिलिटीचा एक ऍक्ट बनला. जेव्हा तुम्ही कॉन्स्टिट्यूशनच्या खाली बघणार आहे नोटिंगमध्ये, तेव्हा तुम्हाला दिसणार आहे दिस इज द ऍक्ट पास्ड अँड ॲट दॅट इयर्स. लॉज मेड अंडर आर्टिकल 2 and 3. हे जे फॉर्मेशन्स किंवा न्यू स्टेट बनवण्याचे 2 आणि आर्टिकल 3 मध्ये आम्ही जे कायदे बनवतात टू प्रोव्हाइड फॉर द अमेंडमेंट ऑफ द 1st and 4th schedule and the supplemental incidentals and consequential matters. सो आपण इथे नंतर जाऊया. तर आलं आपल्याला एक पार्ट असा पाठ करायचा आहे जेणेकरून आपल्याला इथे कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही. तर रोज सुरुवातीला आपण आर्टिकल्स पाठ करणार आहोत. विथ कंटेंट्समध्ये गेलं काय किंवा तिथे पाठ केले काय मॅटर करणार नाही, बट आर्टिकल आपल्याला पाठ करायचं. क्लिअर. अँड देन कुठे यायचं आपल्याला? एक वर्ड टू वर्ड सेक्शन्सकडे. आता याच्या काही स्ट्रॅटेजीज असतात की आर्टिकल 51 पर्यंत प्रत्येक आर्टिकल तुम्हाला पाठच असला पाहिजे. यातनं 2 आर्टिकल तरी कमीत कमी ॲज इट इज तुम्हाला विचारण्यात येणार की वेअर इज द ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत, इन विच सेक्शन्स इन विच आर्टिकल्स द ऑर्गनायझेशन ऑफ द विलेज पंचायत इज गिवन, in which article whether the right to work is a fundamental right. So you know that की right to fundamental rights फक्त 12 ते 35 आहे, मग the right to work तर 41 आहे. मग तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर याला तरी तुम्हाला आर्टिकल माहिती आहे तर तिथे हिंट मिळेल, आणि हिंट मिळाल्यानंतर काय होईल, तुम्ही चुकणार नाही, निगेटिव्हमध्ये जाणार नाही. ओके, नाव कम टू द डायरेक्टली आपण जाऊया आता आपण आपल्या प्रियम्बलवर. ओके, प्रियम्बल हा खूप मोठा ॲक्च्युली कन्सेप्ट आहे. सो पार्ट 3 फंडामेंटल राईट्स. ओके, सॉरी, ओके, शेड्यूल. Constitution of India. Okay, so come to the Constitution of India. प्रियम्बल मध्ये सगळ्यात आधी आपण वाचून घेऊया, देन आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटीकडे जाऊया. वी द पीपल ऑफ इंडिया. ओके, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व्ड टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू अ सोव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक अँड टू सिक्युर ऑल इट्स सिटीजन. आता पुस्तकातनं आपण नंतर जाऊया. सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे द पीपल ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्यूशन जेव्हा आपण आपल्याला काही शपथ घ्यायची आहे किंवा काही आपल्याला स्वतः प्रॉमिसेस करायचे आहेत, आपण काय म्हणतो, मी हे सांगतायत किंवा मी बोलतेय किंवा आम्ही हे बोलतोय. सो द who are speaking here, they are the people of India. We are speaking here, we are the people of India. Okay, at that time they are the people of India while making the preamble. So इथे म्हटलं आहे की we the people of India
हॅव्हिंग सॉलमली रिसॉर्ट्स टू कॉन्स्टिट्यूट. ओके, काय म्हटलं? हॅव्हिंग सोलमेशन्स. व्हॉट इज मीन बाय सोलमली? दिस इज वन काइंड ऑफ द अफर्मेशन्स, की शपथेवर सांगतो किंवा आम्हाला स्वतःलाच शपथ देतो. टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू, इंडियाला कॉन्स्टिट्यूट करणार आहे, इंडिया मेंटेन ठेवणार, कॉन्स्टिट्यूट करणार. कशामध्ये कॉन्स्टिट्यूट करणार इंडियाला? सोवेरिन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक अँड टू सेक्युर ऑल इट्स सिटीजन. भाईचारा, ठीक आहे. सोवरिन, सोशलिस्ट, सोशल राहणार इंडिया, सेक्युलर राहणार इंडिया, डेमोक्रेटिक राहणार इंडिया, रिपब्लिक राहणार इंडिया. ओके, काय आहे? सोवरिन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. से दे रे. उद्या चालून जर तुम्हाला प्रिलिम्समध्ये असा क्वेश्चन आला की याला लिंकमध्ये लावायचं, तुम्हाला लिंकमध्ये लावा की एक्झॅक्टली फर्स्ट शब्द कधी दिला इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिअम्बलमध्ये. सोशलिस्ट आहे, सोवरिन आहे, सेक्युलर आहे, डेमोक्रेटिक आहे, रिपब्लिक आहे. सरळ त्या क्वेश्चनला म्हणायचं से दे रे बाबा, बस. से दे. सोवरिन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. क्लिअर? ओके, नाव कम टू द पॉइंट. हे झालं पीपलला आपण भारतीय लोकांनाच हे कॉन्स्टिट्यूशन्स काय करेल? प्रिअम्बल देतोय आणि आपण कॉन्स्टिट्यूट करतोय हे कॉन्स्टिट्यूशन्स. ओके, आणि कॉन्स्टिट्यूट करतोय आणि याच्यामध्ये सांगतोय की आमचा जो भारत आहे आम्ही मेंटेन ठेवणार. दिस इज द मॉरल ड्युटीज ऑफ द पीपल ऑफ इंडिया. देर इज two types of duties. Whatever the legal duties, moral duties. This is the moral duties. Why the constitution is here in the why the preamble is here in the constitution? This is the big याला काय म्हणू शकतो, हे त्यावेळेसची खूप मोठी चर्चा होती आणि आजही आहे. कॉन्ट्रोवर्शियल, दिस इज द बिग कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक. ठीक आहे की नाही? वाय द preamble is here, why the DPSP is here in the constitution? Because this is not punishable at all and this is not binding on the people to follow their moral duty. No, there is not a moral duty. बाजूला कचरा पडलाय, मी रस्त्याने जाते, दिस इज माय मॉरल ड्युटी टू ते कचरा उचलून फेकून देणे किंवा आता नवीन साईट निघली आहे त्याचा फोटो काढून गव्हर्नमेंटच्या साईटवर टाकणे. म्हणजे गव्हर्नमेंटची साईट काय करेल? त्या ऑथॉरिटीला कॅप्चर करेल की त्या ऑथॉरिटी कोण आहे तिथे महानगरपालिकेची कचरा साफ करणारी, साफसफाईची, आणि मग त्यांना टार्गेट करेल की आता ते कचरा फेका. सो दिस इज माय मॉरल ड्युटी टू क्लिक द पिक्चर अँड पोस्ट इट ऑन दॅट गव्हर्नमेंट साईट. बट नाही केलं तर पनिशेबल आहे का? नाही. बाउंड आहे का मी ते करण्यासाठी? नाही. दॅट इज कॉल्ड द मॉरल ड्युटीज. सो दिस इज कम्स अंडर द मॉरल ड्युटीज एज दिस प्रिअम्बल, देन आफ्टर दॅट युअर DPSP अँड ड्युटीज ऑल्सो. ओके, so sovereign, socialist, secular, democratic and republican to secure all its citizens. कशासाठी करतोय आपण? to secure all its citizens साठी. Okay, this is the conceptual clarity. Whenever anyone asks you what is the exactly the preamble, or explain in 2 lines the preamble and what is the purpose of the preamble, why the preamble is in your constitution. Okay, now the main एक्झामिनेशनचा पॉईंट मी तुम्हाला हा सांगितला की प्रिअम्बल मधनं हा क्वेश्चन येऊ शकतो की हे लिंक मध्ये लावा, किंवा सेकंड आहे की हे कोणते शब्द इथे अमेंडमेंट नुसार आलेले आहे, 42nd अमेंडमेंट. सो ते पाहूया. कम टू द नेक्स्ट, दॅट इज जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. आपण डायरेक्टली वाचून समोर निघून जातो. काय? जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. डोंट डू दॅट. काय करायचं आपल्याला? जस्टिस कसा आहे? ते मोठा आहे कॅपिटलमध्ये. लिबर्टी कशी आहे? मोठी आहे. इक्वॅलिटी कशी आहे? मोठी मोठी कॅपिटल लेटर्समध्ये. फ्रॅटर्निटी कशी आहे? मोठी मोठी कॅपिटल लेटरमध्ये. का दिलं हो असं? तर जस्टिस कसा असावा? जस्टिस सोशल असावा. जस्टिस कसा असावा? जस्टिस इकॉनॉमिकल असावा. जस्टिस कसा असावा? पॉलिटिकल असावा. न्याय देताय ना तुम्ही, ज्युडिशियरी तुम्ही न्याय देताय सर्वांना. यस, मग डोळ्याला पट्टी बांधा. गरीब श्रीमंत जाती काही बघू नका. स्त्री पुरुष डिस्क्रिमिनेशन करू नका. कोणाला सांगताय कॉन्स्टिट्यूशन? कोणाला सांगताय प्रिअम्बल? लोकांना किंवा गव्हर्नमेंटला किंवा कोर्टाला, ज्युडिशियरीला, की डोळ्याला पट्टी बांधा आणि तुमचा जो न्याय आहे प्रत्येकाच्या संदर्भात, टुवर्ड्स एनी वन, whenever he is the lower caste, whenever he is the higher class, or whenever he is rich, poor, no matter, तो कसा असला पाहिजे? सोशल जस्टिस सोशल असला पाहिजे. सोशली, व्हॉट इज मीन बाय सोशली? एखादं उदाहरण देऊ. लाईक जर जस्टिस हा सोशल नसता तर
सोशली नसता तर आपला प्रधानमंत्री आहे, गरीब घराण्यातले होते, पण ते आज PM आहे. वाय? बिकॉज वी हॅव द सोशल जस्टिस. इकॉनॉमिकल जस्टिस मीन्स काय? येस, देअर इज समथिंग रिझर्वेशन्स गिवन इन द इकॉनॉमिकल जस्टिस, लाईक राशन फ्रीमध्ये कोणाला मिळतं, काही जणांना मिळत नाही, कारण त्यांना गरज नाही, त्यांच्याकडे ते कार्ड नाही आहे किंवा ते त्या रेषेखाली येत नाही. बट इकॉनॉमिकमध्येही सगळ्यांना इक्वॅलिटी, मेंटेन द इक्वॅलिटी ऑफ द इंडिया. त्यामुळे इकॉनॉमिक जस्टिस द्या. आणि पॉलिटिकल ऑल्सो, जसं आत्ता मी उदाहरण सांगितलं तसं. सो जस्टिस कसा असला पाहिजे, तर त्याचे 3 शब्द हे तुम्हाला पाठच असले पाहिजे की जस्टिस सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल असला पाहिजे. सगळ्यात आधी आपण जस्टिस देण्यासाठी इथे तयार होतोय. आपण इथे लॉ कशासाठी शिकतो आहे? आपण इथे लॉ शिकतो आहे. तुमचं सगळ्यात महत्वाचं आहे की आपण न्यायाधीश बनण्यासाठी शिकतोय. जर तुम्हाला उद्या इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारण्यात आला की जस्टिस कसा असावा, चेअरमॅन बसले आहे MPSCच्या समोर तुमच्या आणि विचारलं की जस्टिस कसा असावा, 100 वेळ वाचले हो तुम्ही प्रियम्बलमध्ये, पण तेव्हा डोक्यात येणार नाही हे कुठे वाचलं नाही आम्ही, अरे जस्टिस कसा असावा, किंवा त्यांनी जस्टिस सोडून टाकलं, न्याय कसा असावा मराठीमधनं विचारलं तर तुम्ही सांगावं की न्याय हा सोशल असावा, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल असावा. कुठे दिलाय? तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलं. व्हेरी सिम्पल. जे अभ्यास करून गेला तेच ते विचारताय, पण आपल्याला तिथे क्लिक झालं पाहिजे की मला हे विचारतायत. कधी क्लिक होणार? जर समोरच्यानी तुम्हाला समजून सांगितलं की हे तेच आहे, ते विचारतील ते, किंवा त्यांनी ते विचारलं ते हे होतं. एका विद्यार्थ्याला लॉ आणि ऑर्डर बद्दल विचारलं होतं, मॅडम कळलंच नाही काय एक्सप्लेन करायचं. मी एक्सप्लेन केलं काय, त्यांना विचारलं की शासन आणि प्रशासनामध्ये काय फरक आहे. काय शासन आणि प्रशासन? मराठी आणि इंग्लिशमध्ये कन्फ्युजन झालं, किंवा शासन आणि प्रशासन म्हणजे दॅट इज लॉ अँड ऑर्डर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लॉ अँड ऑर्डर? नाही सांगता आलं त्याला. खूप हुशार व्यक्ती, बट करणार काय? जेव्हा शिकलात तेव्हा फक्त थेरेटिकली शिकलात, जेव्हा शिकलात फक्त तेव्हा कसं शिकलात? बेअर ॲक्ट म्हणून शिकलात, प्रिलिम्स पास होण्यासाठी शिकलात आणि मेन्स पास होण्यासाठी शिकलात. त्याचा विचार केलाच नाही की अशाच प्रकारचे प्रश्न मला इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात येणार. सो द जस्टिस विच इज सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल असायलाच हवा. नाव कम टू द लिबर्टी ऑफ. लिबर्टी कशी असायला हवी? सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. मी बोलतीये, मला स्वातंत्र्य आहे. तुम्ही ऐकताय, तुम्ही बोलतायत, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. भाषण करता, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. मोर्चे काढता, स्वातंत्र्य आहे. पेपरमध्ये लेख लिहायचं स्वातंत्र्य आहे. सोशल मीडियावर कोणालाही काही बोलायचं स्वातंत्र्य आहे. सध्या तर तेच चालू. सो लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. ओके. सो लिबर्टी कशी असावी? विचारांची जी लिबर्टी आहे तुमची, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिपची लिबर्टी असावी तुम्हाला. थॉट्स, विचार करा आणि ते विचार मांडण्याची, ते विचार एक्सप्रेशन करण्याची समोरच्या, ते वेदर इन अ रायटिंग, वेदर इन अ ओरल, वेदर इन ऑन सोशल मीडिया, वेदर बाय द कॅरिकेचर, वेदर बाय द पेंटिंग, नो मॅटर. एक्सप्रेशन, मीडिया, सोशल मीडिया, एक्सप्रेस करा. व्हॉट एव्हर तुम्हाला वाटत असेल की मला आज हा सोशल मीडियावर लेख टाकायला हवा, चांगला आहे तो, की कुठल्याही प्रकारे सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिकला ब्रीच करत नाही, वायलेट करत नाही इंडियन कॉन्स्टिट्यूशनला, ते यू मे डू सो. सो तुमच्या विचारांची, विचार मांडण्याची लोकांसमोर तुम्हाला लिबर्टी आहे, स्वातंत्र्य आहे. तुम्हाला एक्सप्रेशन, ते सिद्ध करण्याची, ते एक्सप्रेस करण्याची तुम्हाला स्वातंत्र्य आहे. बिलीफ करू शकता तुम्ही कोणावर. बिलीफ, यस डेफिनेटली तुम्हाला स्वातंत्र्य आहे. यस. फेथ अँड वर्शिप, श्रद्धा, तुम्ही तुमच्या देवांची पूजा करू शकता, त्याचं प्रॅक्टिस करू शकतात अकॉर्डिंग टू द आर्टिकल 26-25 नुसार. मी देवाची पूजा करेल, त्याचा मी प्रचारही करू शकते. नाउ तो कम टू द सेकंड लाईन, दॅट इज लिबर्टी ऑफ थॉट. विचारांची लिबर्टी आहे, विचारांचं स्वातंत्र्य आहे. तेच विचार एक्सप्रेस करण्याचे स्वातंत्र्य आहे. ठीक आहे. बिलीफ, फेथ अँड वर्शिप याला 3 मध्ये काउंट करायचं. बिलीफ, फेथ अँड वर्शिप, मला यांची सगळ्यांची काय आहे? स्वातंत्र्य. सोबत पाठ करत चला, जास्त वेळ जाणार नाही. आता तुमचा 1 तास ट्युशन मध्ये जाईल, तर 15 मिनिटात रात्री तुम्ही याला रिवाइज केलं तर आयुष्यभरासाठी पाठ होऊन जाईल. का? कारण ताजं डिस्कशन झालेलं आहे त्यामुळे. सो लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. द सेकंड ला इज ऑल्सो कम्प्लीट. द जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. कम टू द थर्ड, दॅट इज इक्वलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी. What is equality of status and opportunity? Equal pay, equal pay for the women and men, equality in between the society, equality in the jobs, equality everywhere. Provide the equality to every persons. Okay, equality of status and opportunity. What is your status? You are the Indian citizen. लाईन मध्ये लागतं वोटिंगच्या, तर तेव्हा कोण
रणवीर सिंग पण येतो, दीपिका पदुकोण पण येतं, सलमान खान पण येतं, सगळेच येतं. त्यांना काही घरी मशीन नाही दिलेली आहे वोटिंग करण्यासाठी, त्यांना तिथेच यावं लागतं जिथे की साधारण पर्सन जातो. तुमच्या स्टेटसमध्ये आम्ही इथे सोशली याच्यामध्ये इक्वॅलिटी नाही करणार. तुमचा पैसा पाणी तुम्ही विमानाने फिरत ते आम्हाला काही करायचं नाही. बट इथे जर गव्हर्नमेंटचे काही काम असतील तर तिथे स्टेटस पाहिला जाणार नाही, तिथे तुम्ही इक्वल आहात. ओके, आता याचे काही प्रोव्हायझर्स आहेत किंवा काही एक्सेप्शन्स आहेत तर ते पुढे आपण बघूया हळूहळू. अँड अपॉर्च्युनिटी, अपॉर्च्युनिटी इन जॉब, अपॉर्च्युनिटी प्रत्येकाला आहे. तुम्हाला जर वाटतं मला ॲक्टर बनायचं तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे, कोणी रोखलं तुम्हाला? तुम्ही जाऊ शकता, बनू शकता. तुम्हाला वाटत असेल मला जज बनायचं तर यस, प्रिपरेशन करा, जज बना, कोणत्याही कास्ट असो, आम्हाला काय करायचं, चांगले मार्क्स मिळवा. हां, डिस्क्रिमिनेशन होतंय का, तो भाग वेगळा. डिस्क्रिमिनेशन दॅट इज नॉट द डिस्क्रिमिनेशन, दॅट इज कॉल्ड पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. वाय? बिकॉज दिस इज द नीड ऑफ टू मेंटेन द इक्वॅलिटी. वाय? कास्ट डिस्क्रिमिनेशन असेल किंवा कास्ट कॅटेगरीमध्ये फीज किंवा अदर काही असेल तर तो विषय आपला नाही आहे. आपला आहे असं नाही म्हणत आहे मी, बट दॅट इज कॉन्ट्रोवर्सी, हा आपला विषय नाही आहे. कारण की आपल्याला इथे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन घ्यायचं, त्याला पॉझिटिव्ह वे नाही घ्यायचं. वाय? बिकॉज वी आर स्टडिंग द लॉ. ओके, वी आर नॉट अ पॉलिटिशियन्स टू क्रिएट अ कॉन्ट्रोवर्सी ऑन दॅट. ठीक आहे. सो का रिझर्वेशन का दिलेलं आहे याच्यामध्ये तळागाळात जाऊन आपल्याला कायद्याचा एक स्टुडंट म्हणून बघता आलं पाहिजे की एक्झॅक्टली रिझर्वेशन का दिलं आहे, एक्झॅक्टली आता नवीन लॉ का आणले आहे, काय गरज होती IPC बदलण्याची, काय गरज होती विडेस ऍक्ट बदलण्याची. सो आपण या दृष्टिकोनात आपण हे बघू नका काय गरज आहे UCCची, आपल्याला गरज बघायची आहे की एक्झॅक्टली खरंच काही गरज आहे का. सो द इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड द अपॉर्च्युनिटी. क्लिअर, इक्वॅलिटी कशाची असावी, स्टेटस आणि अपॉर्च्युनिटीची. लिबर्टी कशाची असावी, थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिपची. जस्टिस कशाचा असावा, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. अँड प्रमोट अमॉंग देम ऑल. हे जे सगळे आहे तुम्ही जस्टिस, लिबर्टी आणि इक्वॅलिटी, यू कॅन प्रमोट अमॉंग देम ऑल. सगळ्यांमध्ये प्रमोट करा, एकमेकाला सांगा आणि प्रमोट करा की इक्वली दिलं पाहिजे स्टेटस, अपॉर्च्युनिटी, लिबर्टी अँड जस्टिस. The fourth word from the Indian preamble of constitutions, that is fraternity, भाईचारा. शाळेत म्हणायचो आपण, ठीक आहे, आम्ही सर्वांचे बंधू भगिनी वगैरे. Assuring the dignity of the individuals and unity and integrity of the India in nations. So dignity सगळ्यांची मेंटेन करा, भाईचारा मेंटेन करा सगळ्यांमध्ये, इंडिव्हिज्युअलमध्ये, स्त्री पुरुषांमध्ये, पुरुषांमध्ये, स्त्रियांमध्ये, चाइल्ड्समध्ये, सगळ्यांकडे इथे डिग्निटी मेंटेन करा. एकमेकांचा आदर करा, एकमेकांच्या जाती धर्मांचा आदर करा. त्यांची दिवाळी असेल तर तुम्ही आदर करा, तुमचं ईद असेल तर तुम्ही आदर करा. सगळ्यांनी एकमेकांचा आदर करून इथे इंडियन सोसायटीमध्ये राहायचं. दॅट इज कॉल्ड द सेक्युलर इंडिया. क्लिअर. एक भारत श्रेष्ठ भारत. युनिटी अँड इंटिग्रिटी, काय वसुधम कुटुंबकम. ओके, वसुधम कुटुंबकम. So unity and integrity of the nation. So what is the unity and integrity? The unity आपल्याला मेंटेन करायची आहे आणि इंटिग्रिटी ऑफ द नेशन मेंटेन करायची. भाईचारा आपल्याला इथे मेंटेन करायचा आहे, इंटिग्रिटी सुद्धा आपल्याला मेंटेन करायची. सो दिस इज द फोर वर्ड, दॅट इज द जस्टिस, दॅट इज द लिबर्टी, देन आपलं द थर्ड इज इक्वॅलिटी अँड द फोर्थ इज फ्रॅटर्निटी. जस्टिस कसा असावा, सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. त्याच्यानंतर लिबर्टी कशी असावी, थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिपची. इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी असावी आणि त्यांना प्रमोट पण करायचं आहे. फ्रॅटर्निटी कशाच्या, डिग्निटी मेंटेन करायची इंडिव्हिज्युअलची आणि युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. क्लिअर. याच्यामध्ये तुम्हाला 100% 99% तरी एक क्वेश्चन कमीत कमी दरवर्षी प्रियम्बलमध्ये उतरतो. मग हे माहिती आहे तुम्हाला की मी सांगतेय किंवा अनेक व्यक्ती सांगतात की या प्रियम्बलमध्ये क्वेश्चन उतरतो, मग तुम्ही का नाही करत. मग सहज जर वाचून गेला आणि तिथे जर तुम्हाला कन्फ्युजन झालं तर डेफिनेटली काय होणार आहे, निगेटिव्हमध्ये जाणार. अरे लिबर्टी ही सोशल आहे का, लिबर्टी ही इकॉनॉमिक आहे का, की जस्टिस हा बिलीफ अँड फेथ बद्दल दिलाय का, कशाबद्दल दिलाय, इथे कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे अशा थ्रू पाठ करा. म्हणजेच काय, सपोज जर 8 दिवसात तुम्ही 4 ऍक्ट करणार होतात पण 8 दिवस एकटा कॉन्स्टिट्यूशनच केला तर हे पुढचे दिवस वाया जाणार नाही. कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला परत घ्यायची गरज पडणार नाही. कम टू द नेक्स्ट. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt an act and give to ourselves this Constitution. Who gives ourselves to Constitution? The people of India gives ourselves this Constitution.
ओके. सो इथे काय म्हटलंय बघा, असेंब्ली 26th डे ऑफ नोव्हेंबर. दिस डेट इज क्वाईट इम्पॉर्टंट. 26th डे नेहमी प्रत्येक परीक्षेमध्ये विचारली जाते की या दिवशी आम्ही काय केलेलं आहे, अडॉप्ट केलं आहे, इनॅक्ट केलं आहे अँड गिव्ह अवर सेल्फ. आम्ही लोकांना एक कॉन्स्टिट्यूशन प्रिएम्बल दिलेलं आहे. त्या दिवशी काय होतं की कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये, इन अवर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये 26 नोव्हेंबरला आम्हाला बहाल केलंय स्वतःला की आम्ही या सगळ्या गोष्टी पाळू. सोशल, सोवेरियन, सेक्युलर रिपब्लिक, ओके, अँड जस्टिस सोशल असला पाहिजे, फेटर्निटी असली पाहिजे, लिबर्टी असली, सगळ्या गोष्टी आम्ही पाळणार आहोत, भाईचारा पाळणार आहोत, डिग्निटी मेंटेन करणार आहोत, सगळं काही करणार आहोत आणि आम्हाला 26 नोव्हेंबरच्या दिवशी हे देतोय स्वतःलाच. ओके, एनी डाऊट? मग आता पुढे 42nd अमेंडमेंट झाली. 42व्या अमेंडमेंटमध्ये इथे सोवरिन डेमोक्रॅटिक रिपब्लिक विथ द इफेक्ट ऑफ 1977 इथे काय केलं आहे, ऍड करण्यात आलं. काय? सोवरिन डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक विथ द इफेक्ट ऑफ 1977. ओके, नाउ युनिटी ऑफ द नेशन्स विथ द इफेक्ट ऑफ 77ला झालेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. पण हे आपल्याला अजून बघायचं आहे, इथनं बघून आपलं चालणार नाही. तर मग मी जसं सांगितलं की प्रत्येक वेळेस ऍक्ट निघतो. तो 42nd अमेंडमेंट एक मिनी कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट आहे. कधी भेटला इंटरनेटवर वाचायला तर वाचून घ्या, की त्याच्यामध्ये एक PDF काढून घ्या, त्याच्यामध्ये सगळं दिसतं तुम्हाला की किती प्रकारच्या अमेंडमेंट, त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट झालेल्या दिलेल्या आहे. सो ह्या ज्या अमेंडमेंट्स आहेत आता आपण बघणार आहोत एक जेव्हा अमेंडमेंटचं लेक्चर बघणार आहोत. नाव कम टू द नेक्स्ट. ओके, दॅट इज द युनियन अँड इट्स टेरिटरी. पार्ट फर्स्ट. आता हा तर प्रिएम्बलसाठी, प्रिलिमिनरीसाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशन. पण याच्या पुढे आपल्याला जो इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या नंतर आपल्याला जायचं आहे, कुठे जायचं आहे आपल्याला, मेन्स सिलेबस करेल, तो खूप हळू बघावा लागणार आहे. मग तो लिहून दाखवावा लागणार की त्याच्यावर आन्सर्स, क्वेश्चन्स तुम्हाला कशा प्रकारे लिहिता यावे. लाईक आता याच्यानंतर जो IPCचा. ओके, नाउ द युनियन अँड इट्स टेरिटरी काय म्हटलं आहे. अगेन मी जसं सांगितलं तुम्हाला काय आहे, फर्स्ट युनियन अँड टेरिटरी पार्ट भारत. फर्स्ट काय आर्टिकल, नेम अँड टेरिटरी. सेकंड काय ॲडमिशन्स. 3 काय फॉर्मेशन्स. हे 3च आर्टिकल लागतात आपल्याला बघायचे. इंडिया दॅट इज भारत, ओके, शॅल बी युनियन ऑफ द स्टेट. कोण आहे तुमचं युनियन? भारत आहे. तर युनियनला काय म्हणायचं आपल्याला, एक भारत. क्लिअर? इथे लक्षात ठेवायचं शॅल बी वगैरे आहे, काही लँग्वेज लक्षात ठेवायची कारण ते थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. द स्टेट्स अँड द टेरिटरीज देअर ऑफ शॅल बी ॲज स्पेसिफाईड इन अ फर्स्ट स्केड्यूल. हे जे स्टेट्स आहेत समोर आम्ही एक फर्स्ट शेड्यूल दिलेला आहे. त्या फर्स्ट शेड्यूलमध्ये सगळी लिस्ट दिली आहे. काय की आमचे स्टेट्स किती आहे, आमच्या भारतामध्ये किती स्टेट आहे, त्यांची टेरिटरीज किती आहे, महाराष्ट्राची जागा, महाराष्ट्राची टेरिटरी कुठपर्यंत आहे, महाराष्ट्राचा नकाशा दाखवा, आंध्र प्रदेशाची कुठपर्यंत आहे. देअर शॅल बी ॲज फर्स्ट शेड्यूलमध्ये पुढे दिलेला आहे. द टेरिटरी ऑफ इंडिया शॅल कंप्राइज. ओके, टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजे काय काय आणि त्याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं. तुम्ही म्हणतायत ना की ही आमची भारताची टेरिटरी आहे, पण नेमकं काय आहे त्याच्यामध्ये. तर आम्ही सांगतो की द टेरिटरीज ऑफ स्टेट्स. सगळ्यात आधी आमच्याकडे स्टेट्स आहेत, एवढे स्टेट्स आहेत, कन्याकुमारी, काश्मीरपासून ते इकडे आंध्र प्रदेश, तेलंगणापर्यंत. क्लिअर? सेकंड थिंग, द युनियन टेरिटरी स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल. UT, काही UTs पण आहेत, स्टेट्स आहेत, युनियन टेरिटरीज पण आहेत आमच्याकडे. जसं की आता न्यू आहे लडाख. युनियन टेरिटरीज दिल्ली स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल. तिकडेच आहे ते स्पेसिफाईड केलं की एक्झॅक्टली युनियन टेरिटरी कशी प्रोसिजर आहे. पण आमच्याकडे स्टेट्स आहे, UTs आहे. सच अदर टेरिटरीज ॲज मे बी ॲक्वायर्ड. आणि अजून काही असू शकतात किंवा अजून काही टेरिटरीज आमच्याकडे आहे ज्या की मी ॲक्वायर्ड केलेल्या आहे. ॲक्वायर्ड कशा करतात? युद्ध करून, 370 लावून. ठीक आहे की नाही. सो ज्या काही आम्ही ॲक्वायर्ड केलेल्या आहे, सिक्कीम वगैरे, अशा कोणत्याही आम्ही ॲक्वायर्ड केलेल्या टेरिटरी आहे ज्या की आम्ही भारतात आणतो. युद्ध माहिती आहे तुम्हाला, किल्ल्यावर युद्ध केलं, किल्ला आपला पहिल्या काळात व्हायचं, तसं आत्ता होत नाही का? होऊ शकतं. युद्ध जर झालं काश्मीरच्या ॲक्वायर्ड भागासाठी तर होऊ शकतं की नाही? डेफिनेटली होईल. काय होईल? युद्ध होईल. समजा जर भारत जिंकला तर भारत ॲक्वायर्ड करेल, आपला झेंडा तिथे फडकवेल. अशाच काही आपल्या मूवीजमध्ये बघता तुम्ही. ठीक आहे की नाही? तर डेफिनेटली काही भाग जसा जसा ॲक्वायर्ड करला भारताचा झेंडा लावतात आणि आपल्याकडे तो भाग घेऊन घेतात. सो दिस इज द इंडियन टेरिटरी. मग ते काय होतं, इंडियन टेरिटरी म्हणून डिक्लेअर करण्यात येतं. तर त्याप्रमाणे आपल्याकडे 3 टेरिटरीज आहे. आपल्यामध्ये भारतामध्ये कशा प्रकारच्या टेरिटरीज आहे? एक तर स्टेट्स आहे आमचे सगळे राज्य, त्यानंतर जे काही UTs आहे, युनियन टेरिटरीज आहेत आमच्याकडे, आणि आम्ही जे काही ॲक्वायर्ड करू तीही आमचीच टेरिटरी आहे. दिस इज द 3 टाईप्स ऑफ टेरिटरीज विच इज इंडिया कंप्राइज. विसराल का मला सांगा? एक जण तरी सांगा स्टुडंट की मॅडम हो खरंच हे विसरण्यासारखं आहे का? नाही, अजिबातच नाही. काहीच गरज नाही परत बघायची आहे.
असंच डिस्कशन करत राहा. स्टेट्स, युटी आणि ॲक्वायर्ड जागा जी आहे ती भारताची टेरिटरी. ॲडमिशन्स ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ ए न्यू स्टेट्स. ओके, सेक्शन 2 आर्टिकल 2 मध्ये काय म्हटलं आहे? आर्टिकल 2 म्हणतो तुम्हाला की काही स्टेट्स आम्ही ॲडमिट करू. कसे करू? मे बी आम्ही ॲक्वायर्ड केलं असेल तर, किंवा ते स्वतःहून म्हणत असतील की आम्हाला भारतामध्ये राज्य करून घ्या, तर छोटे छोटे देश असतील तर. पहिले तर तसेच केले. पहिले काय होतं? राजा सिस्टीम्स होती की नाही? इंडिपेंडन्सच्या आधी काय होती? राजा सिस्टीम्स होती. मग इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन साईन करू आपले जे लोहपुरुष आहेत त्यांनी काय केलं? या सगळ्या सरदार वल्लभभाई पटेल, नेहरू या सगळ्यांनी काय केलं? या सगळ्यांनी भारताला एकत्र आणलं, कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत, आणि एक भारत देश युनियन बनवला. अदरवाईज सगळे तुकडे तुकड्यामध्ये डिवाइड होतं की नाही? येस. सो ॲडमिशन्स करून घेतले काही स्टेट्स आपण. काही स्टेट आपण भारतामध्येच एस्टॅब्लिश करून टाकले. जसे की गुजरात आणि मुंबई एक होतं पहिले. आपण महाराष्ट्र इकडे केलं, गुजरात तिकडे केलं की नाही? ही हिस्ट्री वाचा थोडीशी. इंडियन पॉलिटी विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. ओके, आवर पार्लमेंट, आय थिंक कश्यप बुक आहे कश्यपचं, खूप चांगलं आहे. ओके, सो ॲडमिशन करून घेतले. काही न्यू स्टेट आम्ही इथेच फॉर्म केले भारतामध्ये, जे की आधी नव्हते. ठीक आहे, आता केलं तेलंगणा, एक नवीन स्टेट आपण केलेला आहे. सो दिस इज कॉल्ड एस्टॅब्लिशमेंट ऑफ द स्टेट. सो न्यू स्टेट, ॲडमिशन, ॲक्वायर्ड, दिस इज ऑल आवर टेरिटरी. पण हे कोण करणार आहे ॲडमिशन? कोणाला जर समजा जर एखाद्या सिक्कीमला म्हणायचं की मला तुमच्या देशात यायचं, भारत देशामध्ये मला राज्य बनवून घ्या. नेपाळला यायचं, नेपाळ म्हणतात नाही बाबा मला नेपाळ, मी एक देश राहायचं नाही. पाकिस्तानला तसं नाही बाबा मला राहायचं नाही, भारतात इन्क्लूड करून घ्या. मग काय करणार? सो हू हॅज राईट टू एस्टॅब्लिशमेंट और ॲड दिस राज्य स्टेट्स? टू पार्लमेंट, आवर युनियन. पार्लमेंटला हा राईट आहे. एस्टॅब्लिश करण्याचा राईट कोणाला आहे? तेलंगणा, आंध्र प्रदेशला वेगळं करण्याचा. आता सध्या विदर्भ आणि मराठवाड्याचं खूप दिवस झाले सुरू आहे. सो पार्लमेंट मे बाय लॉ ॲडमिट इन टू द युनियन ऑर एस्टॅब्लिश टू न्यू स्टेट्स ऑन सच अ टर्म्स अँड कंडिशन ॲज थिंग्स फिट. सगळ्यात महत्त्वाचं आहे की ॲडमिशन, एस्टॅब्लिशमेंट सगळं करण्याचा पॉवर कुणाला आहे? तर पार्लिमेंटला. इथेच लिहून ठेवायचं आपल्या पुस्तकात, म्हणजे सरळ सरळ काय होतं आपल्याला लवकर लक्षात येतं. आणि MCQ आला तर आपण सोडू शकतो. पार्लमेंट, कोर्ट काही देतं तिथे. इंटरनॅशनल जस्टिस, इंटरनॅशनल कोर्ट देऊ शकतं, किंवा सुप्रीम कोर्ट देऊ शकतं, किंवा प्रेसिडेंट देऊ शकतं. तर काय नाही, पार्लमेंटला अधिकार आहे कोणतेही स्टेट ॲड करायचा, कोणते स्टेट ॲक्वायर्ड करायचं, कोणत्या स्टेटला दुभाजन करून वेगळं करायचं, कोणत्या स्टेटला न्यू नाव द्यायचं, व्हॉटेवर. कम टू द आर्टिकल 3, फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट. आम्ही एक स्टेट फॉर्म करतोय भारतामध्ये, वेगळा त्याचं नाव ठेवतोय. अँड अल्टरेशन, काही एरियाज अल्टर करतोय. जसे की विदर्भ आणि मराठवाड्याला आम्ही वेगळं करतोय एक लाईन पाडून. बाउंड्रीज ऑफ द नेम्स ऑफ एक्झिस्टिंग स्टेट, किंवा एखाद्याचं नेम चेंज करून टाकतोय. जसं की आता जिल्ह्याचे, तालुक्याचे नाव अलाहाबाद, प्रयागराज हे समथिंग होत चाललेलं आहे. आपल्याच इथे औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. सो राज्याच्या इथे कोणाला अधिकार आहे? पार्लमेंटमध्ये कुणाला अधिकार आहे? तर आपण सध्या आता पार्लमेंट किंवा युनियन बघतोय, त्यामुळे राज्यामध्ये आता छत्रपती संभाजीनगरचा अधिकार पार्लमेंटला होता का? तर नाही, पार्लमेंटला नव्हता हा अधिकार. ठीक आहे की नाही? सो इथे बघूया सध्या आपण, तो भाग वेगळा आहे, तेही सांगेन कधीतरी. पण ते ऍक्ट्स वेगळे आहेत, लँडचे ऍक्ट आहेत ते. सो फॉर्मेशन्स ऑफ न्यू स्टेट, येस पार्लमेंट करू शकतं. भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी कुठल्याही स्टेटचं फॉर्मेशन करू शकतं, नवीन अल्टर करू शकतं. बाउंड्रीज या त्या स्टेटची थोडीफार इकडून घेऊन तिकडे टाकू शकतं, तिकडून घेऊन इकडे टाकू शकतं. जसं की मुंबई आणि गुजरातला डिवाइड केलं होतं. आणि नेम, एक्झिस्टिंग नेम काय ते पण चेंज करू शकतं. सो ऑल द पॉवर विच इज गिवन टू द पार्लिमेंट बाय द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 3, पार्लमेंट मे बाय लॉ, पार्लमेंट लॉ करू शकतो. पण पार्लमेंट वाटेल तेव्हा नाही करू शकत. मे बाय लॉ मीन्स एक अमेंडमेंट करावं लागेल, सेशन्स बसवावं लागेल, त्याच्यावर एक ऍक्ट बनवावं लागेल, तो पारित करावा लागेल, मग तो इम्प्लिमेंटेशन होईल, इनॅक्टमेंट, आणि देन तो कायदा लागू होईल, देन ते सगळं होईल. मीन्स बाय लॉ ही इतकी सोपी प्रोसिजर आहे का? अजिबातच नाही. From new states by the separations of the territory from any states, or by uniting 2 or more states or part of the states, or by uniting any territories or part of the state. आम्ही कोणत्याही स्टेटचं सेपरेशन करू शकतो, वेगळं करू शकतो. उद्या चालून मराठवाडा आणि विदर्भातला मी वेगळं करू शकतो. एक विदर्भ स्टेट्स, एक मराठवाडा स्टेट करू शकतो. फ्रॉम एनी स्टेट्स बाय युनायटिंग 2 or more स्टेट, कोणत्याही 2 छोट्या छोट्या स्टेटला आम्ही एकत्र आणू शकतो, युनाइट करू शकतो. पार्ट ऑफ द स्टेट्स, ठीक आहे. आणि बाय युनायटिंग एनी टेरिटरी ऑफ द पार्ट ऑफ द स्टेट, मॅटर करणार नाही, काही करू शकतो. काय काय करू शकतो मग एक्झॅक्टली काय? तर इन्क्रीज द एरिया ऑफ एनी स्टेट, इन्क्रीज करू शकतो. पहिलाच काय इन्क्रीज शब्द लक्षात. डायमिनिश, कमी करू शकतो कोणत्याही स्टेटचा एरिया आणि दुसऱ्या स्टेटला देऊ शकतो. अल्टर करू शकतो, बदल करू शकतो. तुमच्या बाउंड्रीजमध्ये आणि तुमच्या नावामध्ये नावही आम्ही चेंज करू शकतो. म्हणजे स्टेट, राज्याचं जर नाव चेंज करायचं असेल तर अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंटला.
क्लिअर? ओके. एनी डाऊट? इथपर्यंत काही तुम्हाला डाऊट आहे का सांग. नो डाऊट? मी अजून विद्यार्थ्यांना सगळ्यांना तुम्हाला विचारते आहे, तुम्हाला काही डाऊट आहे विचारा, काही प्रॉब्लेम आहे विचारा, विचारू शकता. नो प्रॉब्लेम. कितीही प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही विचारू शकता. डोंट वरी. ओके. येस, डिस्कशन करू शकता, विचारू शकता. नो प्रॉब्लेम. येस, काय म्हणताय बघू द्या मला तुमचे मेसेजेस. देन मी व्हिडिओ ऑफ करते आणि देन बघूया काय तुमचं रिव्ह्यू आहे. तुम्हाला नाही कोणतेही डाऊट नाही? नो डाऊट? येस, आम्रपाली, पूजा मॅम आपले हो ते टेक करून टाकू सॉल्व. डोंट वरी. ओके. सो कॉन्स्टिट्यूशनची सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला थोडा वेळ लागतो, तरी आपण केस लॉज आत घेतलेले नाही आहे. तर आय होप की केस लॉजचं एक पर्टिक्युलरली 8 दिवसातनं संडे टू संडे लेक्चर्स आपलं घेऊया. अँड देन तशा प्रकारे मी तुम्हाला एक PDF किंवा काही रायटिंगमध्ये नोट्स तयार करून देते आणि त्याप्रकारे मग आपण केस लॉज अमेंडमेंट अशा प्रकारे कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. कारण इथे जर केस लॉज बघत बसलो तर एका केस लॉवर खूप चर्चा होते आणि मग ते वेळ लागतो. त्यामुळे एक स्पेशली लेक्चर्स आपण विथ दिस केस लॉज असं वगैरे जाऊया. ठीक आहे. हा झाला तुमचा कॉन्स्टिट्यूशनचा लेक्चर्स. आणि आता आज मी डायरेक्टली बॅच सुरू करणार होते, पण उद्यापासून कॉन्स्टिट्यूशन तुमचं मॉर्निंगला असणार आहे आणि न्यू क्रिमिनल लॉज हे तुमचे रात्री असणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुमचं लेक्चर्स असणार आहे. येस. तर आता इथे आपण हा जो व्हिडिओ ऑफ करूया, एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया अँड देन इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय न्याय संहिता. हॅलो मॅम. येस रेणू बोला. मॅडम सकाळी क्लास किती वाजता असेल? 1 मिनिट मी रेकॉर्डिंग ऑफ करते, देन आपण क्लासेसची चर्चा करू. ओके.